श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. क्षणभर नामस्मरण करू. प्रभू श्रीरामांच्या दिव्य लीलांचे श्रवण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रोते हो, समर्थ प्रभू श्रीरामांचं वर्णन करत असताना म्हणतात की माझा राम बळे आगळा राम कोदंडधारी. भगवंताच्या हातामध्ये कोदंड आहे. आपल्याला माहिती आहे भगवंताच्या बाललीलांचं वर्णन ज्या वेळेला केलं गेलं तेव्हा प्रभू श्रीरामांना लहानपणीसुद्धा बाकीच्या खेळण्यांपेक्षा धनुष्य आणि बाण हेच खेळायला जास्त आवडत होतं. आणि भगवंताचा हा गुण स्वतः विश्वामित्र ऋषींनी हेरला. म्हणून विश्वामित्रांची स्वारी दशरथ राजाकडे आली आणि दशरथ राजाला म्हणाली, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. तुझा ज्येष्ठ मुलगा मला पाहिजे माझ्या यज्ञांचं रक्षण करण्यासाठी. मायावी रात्रीचर कष्टविती मजसे फार, कैक वार यज्ञ करून नाही सांगता. इतके यज्ञ केले पण आजपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. कारण हे राक्षस करतात काय, वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता. मंत्र थांबले की वेदीवरती रक्त मांस फेकतात. हा तुझा मुलगा बालवीर राम तुझा, देवो त्या घोर सजा. हा बाल राम जरी असला तरी त्यांना घोर सजा देईल. सान जरी बाळ तुझा थोर योग्यता. तुझा बाळ लहान जरी असला तरी त्याची योग्यता फार मोठी आहे, म्हणून आमच्याबरोबर तो पाहिजे. बघा, बाळ लहान आहे पण त्याची योग्यता महत्त्वाची आहे. आणि ही योग्यता स्वतः विश्वामित्र ऋषींनी ओळखली. प्रभूंच्या पराक्रमाची जाणीव विश्वामित्र ऋषींना होती. म्हणून ते काय म्हणाले राजाला, मारीचतो तो सुबाहू, राक्षस ते दीर्घबाहू. मारीच, सुबाहू, दीर्घबाहू हे राक्षस हे पराक्रमी जरी असले तरी तुझ्या रामाला पाहिल्यावरती ठेवतील शस्त्र पुढे राम पाहता. रामाला पाहिल्यावरती ते त्यांचे शस्त्र रामासमोर ठेवतील. म्हणून दशरथा, आम्हाला तुझा हा ज्येष्ठ पुत्र पाहिजे. ज्या वेळेला प्रभूंची स्वारी विश्वामित्र ऋषींसोबत जायला निघाली तेव्हा लक्ष्मणाची स्वारी मागे लागली. दोघांनाही बरोबर घेऊन विश्वामित्र ऋषींची स्वारी वनामध्ये आली. जेव्हा वनामध्ये आले त्यावेळेला विश्वामित्र ऋषी म्हणाले, रामा, बलामतिबलांचैव पठतस्तात राघव, गृहाण सर्वलोकस्य गुप्तये रघुनंदन. 2 विद्या ग्रहण करा. कोणकोणत्या? बला आणि अतिबला. या 2 विद्यांचा अभ्यास आपण केला तर आपल्याला भूक आणि तहान दोन्हीही लागणार नाही. दोघांपासनं होणारे कष्टसुद्धा आपल्याला होणार नाही, कारण आपण वनामध्ये आहोत. आपल्याला कधी खायला मिळेल, कधी मिळणार नाही. तुम्ही संपूर्ण जगाच्या रक्षणाकरता या 2 विद्या ग्रहण करा. त्यावेळेला या 2 विद्या महर्षींनी प्रभू श्रीराम लक्ष्मणांना प्रदान केल्या. आणि मंडळी, वाल्मिक रामायणामध्ये उल्लेख आला आहे की भगवंताला कोणकोणत्या विद्या, कोणकोणते अस्त्र स्वतः विश्वामित्र ऋषींनी दिले. त्या अस्त्रांची नावं आपण आज आवर्जून ऐकणार आहोत. तानि दिव्यानि भद्रन्ते ददाम्यस्त्राणि सर्वशः, दंडचक्रम महद्दिव्यं
तव दास्यामि राघव. महर्षी म्हणतायत, रामा तुमचे कल्याण असो. आज मी तुम्हाला ते सर्व दिव्यास्त्र प्रदान करणार आहे की जे तुम्हाला आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सज्जनांचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता उपयोगाला येणार आहे. त्यामध्ये दंडचक्र महत्त्वाचं भगवंताला प्रदान केलं गेलं. त्यानंतर धर्मचक्रं ततो वीर, कालचक्रं तथैव च, विष्णुचक्रं तथात्युग्र, मैंद्रं चक्रं तथैव च. दंडचक्र दिलं, धर्मचक्र दिलं, कालचक्र दिलं, विष्णुचक्र दिलं, अत्यंत भयंकर असं ऐंद्र चक्र दिल्या गेलं. त्यानंतर वज्रमस्त्रं नरश्रेष्ठ शैवं शूलवनं तथा, अस्त्रं ब्रह्मशिरश्चैव ऐशिकमपि राघव, ददामि ते महाबाहो ब्राह्म्यमस्त्रमनुत्तमं. नरश्रेष्ठ राघवा, इंद्राचं वज्रास्त्र, शिवाचं श्रेष्ठ त्रिशूल आणि ब्रह्मदेवाचं ब्रह्मशीर नामक अस्त्र मी तुम्हाला देतोय. महाबाहो, त्याच्याबरोबर तुम्हाला ऐशिकास्त्र आणि परम उत्तम ब्रह्मास्त्र सुद्धा देणार आहे. गदे द्वे चैव काकुस्थ मोदकी शिखरी शुभे, प्रदीप्ते नरशार्दूल प्रयच्छामि नृपात्मज, धर्मपाशमहं राम कालपाशं तथैव च, वारुणं पाशमस्त्रंच ददाम्यहमनुत्तमं. महर्षी म्हणतायत, रामा मोदकी आणि शिखरी नावाच्या दोन उज्ज्वल सुंदर गदा तुम्हाला देतोय. पुरुषसिंह रामा, धर्मपाश, कालपाश, वरुणपाश हे उत्तम असे अस्त्र तुम्हाला देतोय. अशनी द्वे प्रयच्छामि शुष्कार्द्रे रघुनंदन, ददामि चास्त्रं पैनाक मस्त्रं नारायणं तथा. रघुनंदना, वाळलेले आणि ओले अशा दोन प्रकारच्या आशेनी पिनाक आणि नारायण अस्त्र हे सुद्धा तुम्हाला देतोय. याबरोबर आग्नेयमस्त्रं दयितं शिखरं नाम नामतः, वायव्यं प्रथमं नाम ददामि तव चानघ. अग्नीला प्रिय आग्नेयास्त्र, जे अस्त्र शिखरास्त्र नावाने प्रसिद्ध आहे तेही तुम्हाला अर्पण करतो. अस्त्रांमध्ये प्रधान अस्त्र म्हणून वायव्यास्त्र आहे तेही तुम्हाला देतो. अस्त्रं हयशिरो नाम क्रौंचमस्त्रं तथैव च, शक्तिद्वयंच काकुस्थ ददामि तव राघव. हयशिरा नावाचं अस्त्र, क्रौंच अस्त्र, कंकाल मुसलं घोरं कापालमथ किंकिनीं, वधार्थं रक्षसां यानि ददाम्येतानि सर्वशः. कंकालास्त्र, घोर, मुसल, कपाल आणि किंकिनी हे सगळे अस्त्र तुम्हाला उपयोगी पडतील म्हणून तुम्हाला देतोय. वैद्याधरं महास्त्रं च नंदनं नाम नामतः, असीरत्नं महाबाहो ददामि नृवरात्मज. महाबाहू रामा, नंदन नावाचं अस्त्र, विद्याधरांचं महान अस्त्र, उत्तम खड्ग हे तुम्हाला अर्पण करतो. गांधर्वमस्त्रं दयितं मोहनं नाम नामतः, प्रस्वापनं प्रशमनं दद्दी सौम्यंच राघव. राघवा, गंधर्वांना प्रिय संमोहन अस्त्र, प्रस्वापन, प्रशमन आणि सौम्यास्त्र हे सुद्धा देतो. वर्षनं शोषणंचैव संतापनविलापने, मादनंचैव दुर्धर्षं कंदर्पदयितं तथा. गांधर्वमस्त्रं दयितं मानवं नाम नामतः, पैशाचमस्त्रं दयितं मोहनं नाम नामतः, प्रतीच्छ नरशार्दूल राजपुत्र महायशः. हे प्रभो, वर्षण, शोषण, संतापन, विलापन, कामदेवाला प्रिय असलेलं दुर्जय अस्त्र, मादन, गंधर्वांना प्रिय असलेलं मानवास्त्र तथा पिशाच्यांना प्रिय असलेलं मोहन अस्त्र सुद्धा तुम्हाला मी देतो. तामसं नरशार्दूल सौमनंच महाबलं, संवर्तंचैव दुर्धर्षं मौसलंच नृपात्मज, सत्यमस्त्रं महाबाहो तथा मायामयं परं, सौरं तेजप्रभन्नाम परतेजोपकर्षणं. नरश्रेष्ठ राजपुत्र महाबाहू रामा, तामस, महाबली, सौमन, संवर्त, दुर्जय, मौसल
सत्य आणि मायामय उत्तम असे अस्त्र मी तुम्हाला अर्पण करतो. सूर्यदेवाचं तेजप्रभ नामक अस्त्र जे शत्रूच्या तेजाचा नाश करतं तेही तुम्हाला मी अर्पण करतो. सोमास्त्रम शिशिरम नाम त्वाष्टमस्त्रं सुदारुणं दारुणंच भगस्यापि शीतेषु मथमानवम. रामा, तुम्हाला सोमदेवाचे शिशिर नामक अस्त्र, त्वष्टादेवाचे अत्यंत दारुण अस्त्र, भगदेवाचे भयंकर अस्त्र, मनूचे शीतेषु नामक अस्त्र तुम्हाला प्रदान करतो. एतान राम महाबाहो कामरूपान महाबलान गृहान परमोद्धारान क्षिप्रमेव नृपात्मज. हे सगळे अस्त्र इच्छेनुसार रूप धारण करणारे, महान बलानी संपन्न आणि परम उदार आहेत. तुम्ही शीघ्र हे सगळे अस्त्र ग्रहण करा. मंडळी, एवढे सगळे अस्त्र भगवंताला समर्पण केले. भगवंतानी सुद्धा हे सगळे अस्त्रविद्या आपल्यामध्ये सामावून घेतल्या. हे सांगण्याचा मुख्य मतितार्थ काय आहे मंडळी माहिती आहे का? की हे सगळे अस्त्र भगवंतानी ग्रहण केले. वाल्मिक रामायणामध्ये याचा उल्लेख आला. हे आपल्याला ऐकायचं याच्यासाठी की माझा राम या सगळ्या शस्त्रास्त्रांनी युक्त आहे. माझा राम फक्त वनामध्ये फिरतोय आणि केविलवाना आहे, आता त्याला फार गरजच आहे नाही. ह्या त्याच्या लीला आहेत. वनामध्ये फिरत जरी असला तरी या सर्व विद्यांनी भगवान युक्त होते. या सगळ्या विद्या भगवंताजवळ होत्या आणि अशा भगवंताजवळ या सगळ्या विद्या विराजमान असताना भक्तांनी अशा सर्व विद्यांनी युक्त भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. आणि हे प्रभू श्रीराम, ज्या रामांनी एवढे शस्त्रास्त्र धारण केलेत, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बळे आगळा राम कोदंडधारी. अशा प्रकारचे अस्त्र धारण केलेले माझे राम, महाकाळ विक्राळ तोही थरारी. त्या प्रभू श्रीरामांपुढे महाकाळ विक्राळ कसा का काळ असेना, तो थरथर थरथर कापलाच पाहिजे. आणि कापला आहे. भगवंतानी वनामध्ये आपल्या या विद्यांचा उपयोग करून अनेक मायावी राक्षसांचा संहार केलेला आपण रामायणामध्ये ऐकतो. महाकाळ विक्राळ तोही थरारी. तुम्हाला सांगू का, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की या प्रभू श्रीरामांच्या ध्यानाने, या प्रभूंच्या नामाने आमच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची एक दिव्य ताकद आली आहे की काळ गुलाम करी सलाम तुकया घरी राबतो, तुकया घरी राबतो, तुकया घरी राबतो. या तुकयाच्या घरी काळ सुद्धा राबतो. काळावरती सत्ता आम्ही मिळवली. याचं मूळ कुठे? तर त्या प्रभूंना आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर केलं. जिथे काळ सलाम करतो, काळ गुलाम होतो, काळाचाही काळ ज्याच्या नावाने थरथर कापतो. बुधकौशिक ऋषी रामरक्षित सुद्धा या लीलेचं वर्णन करतात. ते म्हणतात, भरजनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. भगवंताच्या नामाची ज्या ठिकाणी गर्जना होती त्या ठिकाणी काळ सुद्धा थरथर कापतो. काळाकडे बोट तर्जनी दाखवण्याची सुद्धा ताकद त्या भक्तामध्ये निर्माण होती. त्यांनी रामाचं नाव घेतल्यावरती, रामाचं ध्यान केल्यावरती. समर्थ म्हणतात, जिथे काळ घाबरतो तिथे माणसं घाबरतील. यात काय नवले हो. पुढे मानवा किंकरा कोण केवा. हे सगळं होणार पण कधी? जेव्हा तो राम आमच्यामध्ये साठवल्या जाईल तेव्हा. त्या प्रभूंकडे एवढे दिव्य शस्त्र अस्त्र आहे म्हणून त्याच्या भक्ताला घाबरायचं कारण नाही, अजिबात नाही. पण एक आहे, घाबरायचं कारण नाही म्हणल्यावरती अनाचार करायचा का? नाही. भगवंतांनी जे नीतिमूल्य जपलेत, जो सदाचार जपलाय, तो सर्व भक्तांनी जपायचा. आणि ज्या वेळेला तो सदाचार भक्त जपतील त्यावेळेला त्यांना जपण्यासाठी भगवंत अवश्य तयारच आहे. तो भक्तामध्ये संचार करतोच आणि भक्ताला पाहिजे ती विद्या त्या त्या क्षणी तो प्रदान करतो. पण तो भक्ताच्या हृदयामध्ये स्थिर असला पाहिजे. आणि तो स्थिर करण्यासाठी म्हणून समर्थ म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणून श्रोते हो, त्या प्रभू श्रीरामांचं चिंतन केलंच पाहिजे. आपण तर केलंच पाहिजे,
पण जे जे आपणास ठावे ते इतरास शिकवावे. समर्थ म्हणतात, आपल्याला हे माहिती झालं ना, मग आपण हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे. भगवंताकडे एवढे शस्त्रास्त्र होते, भगवंत एवढ्या विद्यांनी संपन्न होते, आणि त्या प्रभूंचं स्मरण केल्यावरती आपणही एवढेच संपन्न होणार आहोत हे आज आपल्याला कळालं आहे. तर मग नक्की आपण आपल्या सगळ्या रामभक्तांना या पर्वणीनिमित्त भगवंताचे हे गुण अवश्य श्रवण करवूया आणि आपलंही जीवन कृतार्थ करून घेऊया. म्हणून समर्थ पुन्हा आपल्याला सांगतात, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तो हे थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी रामचिंतेत जावा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.